श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. शनिवार विशेष. आजचा स्वामींचा संदेश चुकवू नका. आनंदाची बातमी मिळण्याचे संकेत. स्वामी म्हणतात, बाळा, तू ज्या गोष्टीसाठी मनापासून प्रार्थना करत आहेस तिचं उत्तर तुला लगेच दिसत नसलं तरी माझी कृपा तुझ्यावर आहे. योग्य वेळ येईपर्यंत थोडा संयम ठेव. शनिवारी माझं नाव घेऊन मन शांत ठेव. तुझ्या आयुष्यात एखादी अशी बातमी येऊ शकते जी तुझ्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद आणेल. घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. स्वामींचा इशारा लक्षात ठेव. कधी कधी आयुष्यात अचानक काही बदल घडतात आणि आपल्याला वाटतं की सगळं संपलंय. पण बाळा, काही दरवाजे बंद होतात तेव्हा माझ्या कृपेचा नवीन दरवाजा उघडण्याची वेळ आलेली असते. तुझ्या आयुष्यातही अडथळ्यानंतर सुखाची चाहूल लागल्याची वेळ जवळ आली आहे. विश्वास ठेव आणि माझं नामस्मरण करत राहा. तू मनात जपून ठेवलेली इच्छा मला माहीत आहे. तू कोणाला सांगितलेली नाहीस, पण माझ्यापासून काहीच लपवलेलं नाही. तुझ्या डोळ्यातलं दुःख आणि मनातील अपेक्षा मी पाहिली आहे. आता फक्त योग्य वेळेची वाट पहा. जे तुझ्या नशिबात आहे ते तुला कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. श्री स्वामी समर्थ. बाळा, प्रत्येक उशीर म्हणजे नकार नसतो. काही गोष्टी उशिरा मिळतात कारण त्या मिळाल्यानंतर तुझं आयुष्याचं बदलणार असतं. म्हणून आजपर्यंत जे मिळालं नाही त्याचं दुःख करू नकोस. कदाचित तुझ्यासाठी मोठ्या आनंदाची बातमी तयार होत असेल. माझ्यावर विश्वास ठेव आणि मनातील नकारात्मक विचार सोडून दे. तुझ्या आयुष्यातील कठीण दिवस कायमचे नाहीत. जसा अंधार संपल्यानंतर सूर्य उगवतो तसाच दुःखानंतर आनंद येतो. स्वामी म्हणतात, तुझ्या डोळ्यात आलेले अश्रू मी व्यर्थ जाऊ देणार नाही. तुझ्या संयमाचं फळ तुला योग्य वेळी नक्की मिळेल. आज शनिवार आहे म्हणून माझं नाव घे आणि मनापासून एकच गोष्ट म्हण, स्वामी, माझ्यासाठी जे योग्य आहे ते माझ्या आयुष्यात आणा. तुला कदाचित एखाद्या व्यक्तींकडून फोन, संदेश किंवा एखादी चांगली बातमी मिळू शकते. पण लक्षात ठेव, प्रत्येक गोष्ट माझ्या इच्छेने आणि योग्य वेळेची घडते. बाळा, तू खूप सहन केले आहेस. ज्यांनी तुला कमी समजलं त्यांनी तुझी खरी ताकद पाहिलेली नाही. आता स्वतःवर विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यात अशी वेळ येईल की आजचं दुःख तुला छोट्या वाटेल. स्वामींची कृपा जिथे असते तिथे आशा कधीच संपत नाही. तुझ्या मनात सध्या अनेक प्रश्न आहेत. माझं काम कधी होईल? माझी इच्छा कधी पूर्ण होईल? माझ्या आयुष्यात सुख कधी येईल? स्वामी म्हणतात, बाळा, प्रश्न विचारत बसू नकोस. माझ्यावर विश्वास ठेव, कारण तुझ्यासाठी योग्य वेळ मीच निवडत आहे. कधी कधी एखादी व्यक्ती दूर जाते, एखादं काम थांबतं किंवा एखादी संधी हातातून निघून जाते तेव्हा मन खचतं. पण कदाचित त्यामागे माझी योजना असते. जे गेलं त्यामागे धावू नकोस. जे तुझ्यासाठी येत आहे त्याचा स्वागत कर. तुझ्या घरात आनंदाची चाहूल लागण्याआधी काही बदल घडू शकतात. जुन्या चिंता कमी होतील, मन हलकं होईल आणि एखादी अपेक्षित गोष्ट पुन्हा तुझ्या समोर येईल. म्हणून छोट्या छोट्या संकेतांकडे सकारात्मकतेने पहा. स्वामींवर श्रद्धा ठेव. बाळा, तू कितीही एकटा वाटलं असेल तरी तू एकटा नाहीस. तुझ्या प्रत्येक पावलांवर माझी नजर आहे. तू पडशील तेव्हा तुला उचलण्यासाठी आणि हरशील तेव्हा तुला पुन्हा उभं करण्यासाठी स्वामी समर्थ तुझ्यासोबत आहेत. तुझ्या आयुष्यातील एखादी अडकलेली गोष्ट हळूहळू मार्गी लागण्याची वेळ येत आहे. घाई करू नकोस. प्रत्येक गोष्ट लगेच घडत असली तरी तिची किंमत तुला कदाचित कळली नसती. थोडं थांब. तुझ्या संयमामागे माझी कृपा उभी आहे. ज्याची तू मनापासून वाट पाहतो आहेस त्यासाठी आज पुन्हा विश्वास जागा कर. काल परिस्थिती तुझ्या विरोधात होती म्हणून उद्याही तशीच असेल असं नाही. एका क्षणात परिस्थिती बदलू शकते, म्हणून निराश होऊ नको. स्वामींच्या दरबारात उशीर असतो पण भक्ती व्यर्थ जात नाही. तुझ्या आयुष्यात लवकरच एखादी अशी व्यक्ती, संधी किंवा बातमी येऊ शकते जी तुझ्या मनाला मोठी दिलासा देईल. त्यासाठी मन तयार ठेव. पण त्या आनंदापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे माझ्यावरचा तुझा विश्वास कायम ठेव. स्वामी म्हणतात, ज्याने तुला रडवलं त्यांच्याबद्दल विचार करून स्वतःचं सुख खराब करू नकोस. तुझ्या आयुष्यातील पुढचा अध्याय अधिक सुंदर असू शकते. भूतकाळाला नमस्कार कर आणि पुढे चालत राहा. माझं नाव
तुझ्या ओठांवर ठेव. तू ज्या घरात, ज्या परिस्थितीत आणि ज्या समस्यांमध्ये अडकला आहेस तिथून बाहेर पडण्याचा मार्ग नक्की आहे. फक्त भीतीने निर्णय घेऊ नकोस. मन शांत ठेव, योग्य विचार कर आणि स्वामींचं स्मरण कर. योग्य मार्ग तुला स्वतःहून दिसू लागेल. बाळा, तुझ्या प्रार्थनेला उत्तर मिळण्याची वेळ जवळ येत आहे असं समजून श्रद्धा ठेव. पण लक्षात ठेव, उत्तर तुझ्या अपेक्षेप्रमाणेच मिळेल असं नाही. कधी कधी स्वामी तुझ्यासाठी त्याहूनही चांगलं काहीतरी निवडतात. आजपर्यंत ज्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही त्यांना उत्तर देण्यासाठी काहीही करण्याची गरज नाही. तुझं यशच तुझं उत्तर असेल. शांत राहा, मेहनत करत राहा आणि माझ्यावर विश्वास ठेव. वेळ तुझीही येईल. तुझ्या मनातील चिंता माझ्या चरणी ठेव. प्रत्येक गोष्ट स्वतःच्या खांद्यावर घेऊ नकोस. काही गोष्टी माझ्यावर सोपव. तुझ्या मनाला शांतता मिळाली की तुला समस्यापेक्षा तिचा मार्ग मोठा दिसू लागेल. शनिवारचा हा संदेश ज्यांच्या मनाला लागला त्याने एकदा मनापासून स्वामी समर्थ म्हणा. तुझ्या आयुष्यातील नकारात्मकता कमी हो, घरात सुख शांती नांदो आणि तुझ्या मनातील योग्य इच्छा पूर्ण होण्यासाठी तुला योग्य मार्ग मिळो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. बाळा, कधी कधी तू स्वतःलाच विचारतोस, मीच का? स्वामी म्हणतात, तूच का नाही? कारण तुझ्या संकटाशी लढण्याची ताकद आहे. तुझ्या आयुष्यात आलेली प्रत्येक परीक्षा तुला अधिक मजबूत करण्यासाठी आली आहे. आता त्या संघर्षाचं फळ मिळण्याची वेळ जवळ असू शकते. तुझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडण्याआधी मनात अस्वस्थता वाटते, कारण जुनी परिस्थिती संपत असते आणि नवीन सुरुवात होण्याची तयारी सुरू असते. म्हणून बदलताना घाबरू नकोस. तुझ्या हातून चांगलं कर्म होत असेल तर त्याचं फळ मिळण्यासाठी घाई करू नकोस. आज तू केलेली छोटीशी मदत, छोट्या चांगलं काम आणि मनापासून केलेली प्रार्थना उद्या तुझ्या आयुष्यात मोठ्या रूपाने परत येऊ शकते. कर्मावर विश्वास ठेव. तुझ्या मन खूप थकलं असेल तर आज काही वेळ शांत बस, डोळे बंद कर आणि फक्त मन श्री स्वामी समर्थ, माझ्या मनाला बळ द्या. कदाचित परिस्थिती लगेच बदलणार नाही, पण परिस्थितीला सामोर जाण्याची तुझी ताकद नक्की वाढेल. ज्याची सुरुवात स्वामींच्या नावाने होते त्याचा शेवट निराशेत होऊ देऊ नकोस. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक चांगल्या क्षणासाठी कृतज्ञ राहा. छोट्या आनंदाची किंमत ओळखा, कारण मोठा आनंद अनेकदा छोट्या संकेतांपासूनच सुरू होतो. तू ज्या व्यक्तींची वाट पाहतो आहेस, ज्या उत्तराची अपेक्षा करतो आहेस किंवा ज्या संधीची इच्छा करतो आहेस त्यासाठी स्वतःला त्रास देऊ नकोस. जर ते तुझ्यासाठी योग्य असेल तर स्वामी योग्य वेळी ते तुझ्यापर्यंत पोहोचवतील. बाळा, तुझ्या नशिबात फक्त दुःख लिहिलेलं नाही. तुझ्या आयुष्यात प्रेम आहे, आनंद आहे, यश आहे आणि नवीन सुरुवातीची शक्यता आहे. आज परिस्थिती कठीण असली तरी उद्याचा दिवस वेगळा असू शकतो. म्हणून आशा सोडू नकोस. तुझ्या घरात शांतता, आनंद वाढवा. तुझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती सुखी राहावी आणि तुझ्या मेहनतीला योग्य फळ मिळावं यासाठी स्वामींच्या चरणी प्रार्थना कर. मनात श्रद्धा आणि कर्मात प्रामाणिकपणा ठेव. ज्या क्षणी तुला वाटेल की आता काही होणार नाही त्या क्षणी एकदा मागे वळून पहा. तू किती संकट पार केल्या आहेस. तू इथपर्यंत आलास कारण स्वामींची कृपा तुझ्यावर आहे. मग पुढचा रस्ता का घाबरतोस? चालत राहा. बाळा, तुझ्या आयुष्यातील चांगली वेळ एखाद्या मोठ्या आवाजाने येणार नाही. ती कदाचित एका छोट्या फोनपासून, एका संदेशापासून, एका संधीपासून किंवा एका अनपेक्षित भेटीतून सुरू होईल. म्हणून प्रत्येक दिवस आशेने जग. स्वामींचा आजचा शेवटचा संदेश तुझ्यासाठी. बाळा, तुझ्या मनात कितीही चिंता असली तरी आज तू माझ्या चरणी ठेव. तुझ्या आयुष्यात काय घडणार आहे याची चिंता करत बसू नकोस. तुझ्या वाट्याला येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण आहे. तू फक्त श्रद्धा ठेव, चांगले कर्म कर आणि मनात माझं नाव ठेव. तुझ्या आयुष्यातील अंधार कायमचा नाही. एक दिवस असा नक्की येईल जेव्हा तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, त्या काळात मला काहीच समजत नव्हतं, पण स्वामी माझ्यासाठी सगळं योग्य करत होती. म्हणून बाळा, आज निराश होऊ नकोस. तुझ्यासाठी चांगली वेळ येऊ शकते, आनंदाची बातमी मिळू शकते आणि तुझ्या
मनाला पुन्हा समाधान मिळू शकते. फक्त एकच लक्षात ठेव, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.